आणि शासन हुकुमशाहीतात अनियंत्रित आणि म्हणून शासन व्यवस्थेमध्ये अशा प्रकारचा अनियंत्रितपणा येऊ नये यासाठी निवडणुका आवश्यक असतात. आता या निवडणुकांमुळे होतं काय? लोकशाही पहिला मुद्दा पाहिला, लोकांकडून. दुसरं लोकांसाठी चालवलेले शासन. लोकांसाठी म्हणजे कसं? लोकशाही म्हणजे लोकांचं शासन असं पण म्हणतो ना. लोकशाही म्हणजे लोकांचं शासन, जनतेचं शासन. जनता सार्वभौम असते. मग ही जनता खरंच लोकशाहीमध्ये सार्वभौम असते काय? नाही. ही जनता त्यावेळेस सार्वभौम असते की ज्यावेळेस निवडणुका होत असतात आणि त्याच दिवशी मतदार हा खऱ्या अर्थानं लोकशाहीचा राजा असतो. इतर दिवशी कळत असतो, त्याला कोणीच विचारत नाही. तुमचं दैनंदिन जीवनातलं उदाहरण घ्या. एकदा आमदार, खासदार, सरपंच पदापासून तर खासदार पदापर्यंतचे सगळे लोकप्रतिनिधी निवडून आले की तुम्हाला जनतेला कोणीच विचारत नाही. पण निवडणुका जशा जवळ आल्या की प्रत्येक जण तुमचे पाय घालायला येते. कारण निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही राजा झाले असता ना. जनतेचं शासन काय असतं, जनतेसाठी शासन हे त्या दिवशी कळतं. आणि म्हणून लोकशाहीमध्ये जनता सार्वभौम असते. पण ही जनता सार्वभौम आहे हे दर्शवण्याचं माध्यम कोणतं आहे? निवडणूक. इथे गोष्ट समजायची. जनता सार्वभौम आहे हे दर्शवण्याचं माध्यम निवडणूक. आणि या निवडणुकांमुळे जनतेला शासन व्यवहारामध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. निवडणुकीमुळे जनतेला राजकीय व्यवस्थेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. इतर कालखंडामध्ये जनतेला शासन व्यवस्थेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळत नाही. म्हणून ह्या निवडणुका महत्वाच्या असतात. आणि दुसरं म्हणजे की लोकशाहीचं वर्णन आपण करत असताना म्हणतो लोकांनी लोकांसाठी सण. पण लोकांचं शासन आहे. लोकांना शासन व्यवस्थेबद्दल आपुलकी वाटली पाहिजे, प्रेम वाटलं पाहिजे, आत्मीयता वाटली पाहिजे. ही शासन व्यवस्था आपली आहे असे लोकांना केव्हा वाटेल की ज्यावेळेस जनता त्या शासन व्यवस्थेमध्ये सहभागी होईल आणि त्या शासन व्यवस्थेला आपली मान्यता किंवा मान्यता प्रदान होईल, त्याच वेळेस वाटेल. मग यासाठी निवडणुका ह्या सगळ्या कारणासाठी निवडणुका होणं आवश्यक असतं. आणि मग या निवडणुकीच्या माध्यमातून काय होतं? या सगळ्या कारणासाठी निवडणुका होणं आवश्यक आहे. मग या निवडणुकांसाठी जी प्रक्रिया राबवली जात असते, या निवडणुकीचं संचालन, नियंत्रण, व्यवस्थापन, ही सगळी जी भूमिका पार पाडली जात असते ती पार पाडण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची निवडणूक यंत्रणा उभारावी लागत असते. आणि ही निवडणूक यंत्रणा कशी असली पाहिजे? ही निवडणूक यंत्रणा घटनात्मक असली. घटनात्मक याच्यासाठी असली पाहिजे की कुठल्याही प्रकारची कार्यकारी व्यवस्था आली असेल, कुठल्याही राजकीय पक्षाचं शासन जरी आलं तर त्यानं त्या निवडणूक व्यवस्थेवर दबाव टाकला न पाहिजे. निवडणुका त्या निष्पक्ष झाल्या पाहिजे. जर निवडणुका निष्पक्ष झाल्या तरच लोकांचा विश्वास राहील. आणि हा विश्वास जिंकण्यासाठीच निवडणुका आवश्यक असतात. आणि हे सगळं लक्षात घेऊन आपल्या संविधान निर्माणकर्त्यांनी देशामध्ये लोकशाहीसाठी निवडणूक यंत्रणा उभी केली आहे. आणि त्याच्यासाठी आपण संविधानाच्या 16व्या भागामध्ये कलम 324 ते 329 अंतर्गत निवडणूक आयोगाची रचना केली. आता आपल्या देशामध्ये जी निवडणूक आयोगाची रचना आहे, निवडणूक आयोगाची रचना
घटनात्मक स्वरूपाची. केवळ घटनात्मक स्वरूपाची नाही, त्याला एक न्यायाधिकरणाचा दर्जा सुद्धा आहे. त्याच्यानंतर निवडणूक आयोगाकडं अर्धा न्यायिक सत्ता सुद्धा आहे. म्हणून निवडणूक आयोग, भारतामधला निवडणूक आयोग हा जगामध्ये सगळ्यात उत्कृष्ट निवडणूक आयोग म्हणून ओळखला जातो. म्हणूनच कारण भारतासारख्या देशामध्ये म्हणजे इथं अनेक पैलू येतात. भारतासारख्या देशामध्ये एक तर मोठा निरक्षरता यंत्रणा राबवण्यासाठी आपली मनुष्यबळाची व्यवस्था, या सगळ्या कारणामुळे भारतीय निवडणूक आयोग सामान्यतः लोकसभेच्या निवडणुकांचं नियंत्रण, व्यवस्थापन, संचालन जे करतो ते जगामध्ये अद्वितीय स्वरूपाचं. म्हणजे सगळ्यामध्ये व्यवस्थापन, या एवढ्या मोठ्या देशामध्ये 90 कोटी लोकसंख्या असलेल्या देशामध्ये निवडणुकीचं व्यवस्थापन करणं ही सोपी गोष्ट नाही. म्हणजे आपल्या इकडं लोकसभेच्या ज्या सार्वत्रिक निवडणुका होतात त्या सार्वत्रिक निवडणुका 2 महिने चालतात जवळपास, आणि किमान निवडणूक आयोग 7 ते 8 टप्प्यामध्ये ह्या लोकसभेच्या निवडणुका येत असतात. एवढं मोठं व्यवस्थापन कोट्यावधी रुपयाचा खर्च करावा लागतो. म्हणजे साधी गोष्ट नाही. म्हणजे मतदान केंद्र उभं करण्यापासून ते निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत सगळी व्यवस्था ही निवडणूक आयोगाला करावी लागते. आणि एवढा मोठा व्यवस्थापन देशामध्ये, कुठल्याही देशामध्ये एवढं मॅनेजमेंट, कुठल्याही जगामधल्या देशामध्ये एवढं मोठं मॅनेजमेंट नाही. म्हणूनच आतापर्यंत जो काही व्यवस्थापनासाठीचे जागतिक स्तरावर पुरस्कार देते त्याच्यामध्ये पुरस्कार मॅगसेस पुरस्कार भारताच्या 2 निवडणूक आयोगांना निवडणुकीचं चांगलं संचालन केल्यामुळं तो पुरस्कार मिळाला. कारण निवडणूक आयोग या सगळ्या निवडणुकीचं व्यवस्थापन स्वतंत्र आणि निष्पक्षपणे इतक्या चांगल्या पद्धतीने करतो, आणि त्याच्यामुळेच भारतीय जनतेचा या निवडणूक व्यवस्थेवर, जनतेवर विश्वास असलेला दिसून येतो. आता हा निवडणूक आयोग काय संविधानामध्ये तरतूद आहे. नेमका निवडणूक आयोग आहे कसं, त्याची रचना पाहायची. संविधानाच्या 324व्या कलमामध्ये तरतूद आहे. भारतामध्ये निवडणूक आयोग हा मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती वेळोवेळी ठरविले तितके निवडणूक आयुक्त यांनी निवडून आणलेला असेल. आता एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती ठरविले. मग राष्ट्रपती ठरवेल, तो राष्ट्रपतीला स्वतःची सत्ता दिली का संविधानाने? नाही. मग ते ठरवेल कोण? पार्लमेंट, संसद. म्हणजे संसद ठरवेल त्याप्रमाणे निवडणूक आयोग ठरलेला असतो. म्हणून सुरुवातीला जो निवडणूक आयोग होता हा निवडणूक आयोग 1 सदस्यीय होता. म्हणजे 25 जानेवारी 1950ला आपल्या देशामध्ये निवडणूक आयोगाची स्थापना झाली. आपण 25 जानेवारी 1950 निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस समजतो. 25 जानेवारी काय दिवस साजरा करतो आपण? निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? कधी? 25 जानेवारी काय असते? दरवर्षी काय असते? निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? 25 जानेवारी 1950. 25 जानेवारी हा दिवस आपण निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस काय म्हणून साजरा करतो?
आला तर सर्व प्रश्न राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून बरोबर. निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस हा नॅशनल वोटर डे म्हणून साजरा आहे. दरवर्षी निवडणूक आयोग जी यंत्रणा राबवते, निवडणूक आयोग एक आणखी निवडणूक आयोगाला स्वतःचा प्रशस्ती वर्गच नाही. एवढ्या मोठ्या देशामध्ये निवडणुका घेण्याचं काम चालतं, निवडणुका घेतल्या जातात. देशामध्ये इतक्या मोठ्या निवडणुका घेतल्या जातात, इतकी मोठी प्रशासकीय यंत्रणा राबवली जाते, पण स्वतःची स्वतंत्र ही अंमलबजावणी करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा प्रशासकीय वर्गच नाहीये. हे लक्षात घ्या, किती मोठं काम असेल निवडणूक आयोगाचं. निवडणूक आयोगाला मतदार याद्या तयार करण्यापासून मतदार याद्या तयार करणारा BLO असतो, तर जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा मुख्य निर्वाचन अधिकारी असतो. ठीक आहे, निवडणूक आयोगाचे कर्मचारी आहेत का? एक लक्षात घ्या की भारतामध्ये स्वतःचा कुठलाही एवढा प्रशासकीय वर्ग नसतो. बँक आहे, पोस्ट आहे, लष्कर आहे, इतर सगळे कुठलीही व्यवस्था घ्या, त्याचा स्वतंत्र कर्मचारी वर्ग स्थानिक स्तरापर्यंत. पण निवडणूक यंत्रणा जी आहे ती राबवण्यासाठी प्रशासकीय वर्ग आहे का? मग असा प्रश्न असा निर्माण होतो की मग निवडणुकीचं संचालन कसं काय होतं? आपल्या देशामध्ये तरतूद आहे, ज्या वेळेस निवडणूक आयोग निवडणुका जाहीर करतं, जाहीर केल्याच्या नंतर पहिल्यांदा निवडणूक आयोग राष्ट्रपतीला आणि राज्यपालाला पत्र पाठवतो. राष्ट्रपती आणि राज्यपालाला पत्र पाठवतं आणि त्यांच्या केंद्रीय सेवेतील आणि राज्याच्या राज्य सेवेतील सगळ्या कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाकडे वर्गीकृत करण्यासाठी सांगतो. निवडणूक आयोग केंद्रीय सेवेतले जितके कर्मचारी घ्यायचे तितके, राज्य सेवेतले जितके कर्मचारी घ्यायचे तितके कर्मचारी निवडणुकीच्या सेवेत लावतात. एकदा का निवडणूक आयोगाचे आदेश आले, लक्षात घ्यायचं, एकदा का निवडणूक आयोगाचे आदेश कुठल्याही कर्मचाऱ्याला आले की तो कर्मचारी त्या सरकारचा म्हणजे केंद्र सरकारचा किंवा राज्य सरकारचा कर्मचारी राहत नाही, तो सरळ सरळ निवडणूक आयोगाचा कर्मचारी असतो. आणि या कालखंडामध्ये जोपर्यंत तो निवडणूक आयोगाच्या कर्तव्यात कालखंडात बांधील आहे, तोपर्यंत त्यानं जर त्याच्या कार्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेदभाव असेल किंवा कामचुकारपणा केली असेल, भ्रष्टाचार केला असेल, काही केलं असेल, तर निवडणूक आयोगाला त्या कर्मचाऱ्याविरुद्ध पूर्ण कारवाई करण्याचा अधिकार असतो. त्या कर्मचाऱ्याला सस्पेंड करण्यापासून ते नोकरीतून बडतर्फ करण्यापर्यंतचे सर्व अधिकार निवडणूक आयोगाला असतात. म्हणून निवडणुकीच्या कामामध्ये कुठल्याही प्रकारची दिरंगाई चालत नाही, कुठल्याही प्रकारची. तिथं डायरेक्ट सस्पेंड
किंवा बडतर्फी असते. म्हणून आणि हे सगळं नियमानं होतं. म्हणून काय करतात निवडणूक आयोग, ज्या वेळेस निवडणुका जाहीर झाल्या की पहिले डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जे असतात, जिल्हाधिकारी, या जिल्हाधिकाऱ्याच्या एक तर लवकरात लवकर बदल्या करतात किंवा थांबवतात. आणि हे बदल्या करणं त्या कालखंडामध्ये हे सगळं निवडणूक आयोगाकडे येत असतं. हे विषय आपल्याला काय असेल. आता निवडणूक आयोग जो असतो हा एक सदस्य असावा की 2 सदस्य असावा याचा निर्णय घेण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. आणि राष्ट्रपती काय करत असतो, संसद जसा कायदा करेल त्याप्रमाणे निवडणूक आयुक्ताची संख्या करत असतो आणि तशा प्रकारे नियुक्ती करत असतो. सरळ प्रश्न आहे की भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्ताची संख्या ही आता सध्या 3 आहे. एक मुख्य निर्वाचन आयुक्त आणि इतर 2 निर्वाचन आयुक्त असा मिळून भारताचा निवडणूक आयोग बनलेला आहे. आता भारताचा निवडणूक आयोग सध्या 30 सदस्य असला तरी सुरुवातीपासून याची रचना अशा प्रकारची नाही. शॉर्टकटमध्ये सांगतो. सुरुवातीला काय होतं की भारताचा निवडणूक आयोग पहिल्या निवडणुकीच्या वेळेस फक्त 1 सदस्य होते. त्याला मदत करण्यासाठी इतर 2 निवडणूक आयुक्ताची नेमणूक केली होती. ते तात्पुरत्या स्वरूपाचे होते. म्हणून असं लक्षात आलं की हे इतर जे निर्वाचन आयुक्त हे काही फारसे उपयुक्त नाही आणि त्याच्यामुळे ती पद्धत बंद केली. आणि जवळपास 1989 पर्यंत निवडणूक आयोग हा 1 सदस्य असाच होता. पण 1989 काय झालं की भारताच्या निवडणूक आयोगामध्ये टी.एन. शेषन नावाचे एक निर्वाचन आयुक्त नियुक्त. आता वैशिष्ट्य काय, निर्वाचन आयुक्त या पदासाठी कुठलीही पात्रता नाही. संविधानामध्ये कुठलीही पात्रता सांगितलेली नाही. पण सामान्यतः काय असतं, प्रशासकीय व्यवस्थेमध्ये म्हणजे जे अधिकारी IAS असतात ते IAS झालेले अधिकारी त्यांची सुरुवात कॅडरपासून, कुठल्याही खालच्या कॅडरपासून होते. कुठल्याही प्रशासकीय या अधिकाऱ्याची सुरुवात खालच्या कॅडरपासून झाली असेल, कुठल्याही कॅडरमध्ये झाली असेल, जसं जसं तो वर जातो म्हणजे तो केंद्रीय सचिवालयामध्ये गेल्याच्या नंतर किंवा उच्च पदावर गेल्याच्या नंतर त्याचा जो काही प्रशासकीय अनुभव असतो व्यवस्थापनाचा प्रशासकीय अनुभव लक्षात घेऊन सामान्यतः या निवडणूक आयुक्ताची नेमणूक केली जात असते. म्हणून याची अशी कुठलीही विशिष्ट पात्रता पाहिली जाते. फक्त त्याचा प्रशासनातील व्यवस्थापनाचा कार्याचा जो अनुभव आहे हा अनुभव पाहिला जातो आणि निवडणूक आयुक्ताची नेमणूक केली जात असते. आता 1989 मध्ये काय झालं की 1989 मध्ये टी.एन. शेषन हे मुख्य निर्वाचन आयुक्त बनले. टी.एन. शेषन मुख्य निर्वाचन आयुक्त बनल्याच्या नंतर काय होतं, 89 पर्यंत ज्या निवडणुका होत होत्या ह्या निवडणुका सामान्यतः होत होत्या. त्याच्यामध्ये फारसे बदल काही झालेले नव्हते. आणि टी.एन. शेषन पदावर आल्याच्या नंतर त्यांनी निवडणूक ह्या निष्पक्ष स्वतंत्र होण्यासाठी निवडणूक प्रक्रियेमध्ये सुधारणा करायला सुरुवात. त्यांची सगळ्यात महत्त्वाची सुधारणा होती म्हणजे प्रत्येक मतदाराला वोटर ID, म्हणजे आज आपल्याकडे मतदार कार्ड आहे ती त्यांचीच देणगी. कारण
आपल्या इकडे सुरुवातीला काय होतं, कोणी कोणाच्या नावावर मतदान करून चालले जायचं, वोटर कार्डच नव्हतं ना. तू संभाय का हो, हा संभाय चला मतदान. तर वोटर काय केलं, मग बोगस मतदानाचं प्रमाण वाढलं आणि बोगस मतदानाचं प्रमाण वाढल्यामुळे लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास कमी व्हायला लागला. तो कुठेतरी अशा प्रकारचे प्रकार होऊ नये यासाठी प्रत्येक मतदाराला मतदार कार्ड देण्याची सुरुवात त्यांनी. आणि त्याचबरोबर दुसरी महत्वाची सुधारणा त्यांनी निवडणुकीसाठी आचारसंहिता, कोड ऑफ कंडक्ट आचारसंहिता तयार केली. आता या आचारसंहितेमध्ये काय होतं, सगळ्यात महत्वाचं की उमेदवारांनी इतकाच पैसा खर्च केला पाहिजे, त्याच्यापेक्षा अधिक पैसा खर्च करायचा नाही. उमेदवारांनी प्रचार करण्यासाठी इतक्या जीपचा वापर करायचा, इतक्या वाजेपर्यंतच प्रचार करायचा. हे सगळे नियम त्यांनी ठरवून दिले आणि हे सगळे नियम ठरवून दिल्यामुळे झालं काय, जे राजकीय पक्ष होते या राजकीय पक्षाला कुठंतरी असं वाटू लागलं होतं की आता असंच जर या टी.एन. शेषनने आपला कार्यकाळ सुरू ठेवला तर प्रत्येक राजकीय पक्षाला त्यांच्या निवडणुकीमध्ये 12 वाजण्याचे चिन्ह दिसू लागले. म्हणजे त्याला निवडणुका लढवणं 12 वाजण्यात आपला गाव वर्ष होतं, पण निवडणुका लढवणं राजकीय पक्षांना अवघड वाटू लागलं. आणि म्हणून त्यांनी या टी.एन. शेषनला शह देण्यासाठी एक युक्ती लढवली आणि त्याच्यानुसार मग 16 ऑक्टोबर 1989ला काय केलं, सरकारनं 2 इतर निवडणूक आयुक्तांची नेमणूक. आता सरकारचा ऑक्टोबर 89चा जो इतर 2 मुख्य निर्वाचन आयुक्तांना मदत करण्यासाठी इतर 2 निर्वाचन आयुक्त नेमण्याचा जो काही निर्णय झाला, हा निर्णय अनेक दृष्टीने विवादास्पद होता. कारण सरकारनं जो निर्णय घेतला होता, हा निर्णय घेत असताना उद्देश चांगला होता का, कुठेतरी टी.एन. शेषनला कटशह द्यायचा होता किंवा त्याच्यावर मर्यादा घालायच्या होत्या, म्हणून तशा प्रकारचा निर्णय झाला होता. आणि त्याच्यावर टीका टिप्पणीही झाली आणि टीका टिप्पणी झाली. त्याच्यामुळे काय झालं की एका वर्षामध्ये एका वर्षानंतरच जानेवारी 90मध्ये जे काय 2 निर्वाचन आयुक्त होते ते 2 निर्वाचन आयुक्त नंतर माघारी बोलवली, ती दोन्ही पदं रद्द करून टाकली. आता ही दोन्ही पदं रद्द केली. ही रद्द केल्याच्या नंतर सरकारकडे परत सरकारला असं वाटत होतं की टी.एन. शेषनला प्रतिबंध घालणं आवश्यक. मग सरकारनं काय केलं की सरकारनं परत ऑक्टोबर 1991ला एक ऑर्डिनन्स काढला, अध्यादेश काढून परत 2 निवडणूक आयुक्तांची नियुक्ती. आता 2 इतर निवडणूक आयुक्ताची नेमणूक केली. या इतर 2 निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीला स्वतः टी.एन. शेषन यांनीच न्यायालयामध्ये आव्हान दिले. आता आव्हान दिल्यामुळे काय असतं, तुम्हाला कोणाच माहित आहे, लवकरात लवकर निकाल लागेल असं नसतं. मग जो काही अध्यादेश काढला तर या अध्यादेशाला कायद्यामध्ये रूपांतरित करण्यासाठी सरकारनं कशा प्रकारचे विधेयक पार्लमेंटमध्ये मांडलं, ते पार्लमेंटमध्ये विधेयक मांडण्याच्या नंतर म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त व इतर निवडणूक आयुक्त सेवा शर्ती संशोधन अधिनियम 1993 हे विधेयक मांडलं आणि ते विधेयक मांडून पार्लमेंटमध्ये पास करून दिलं. आता त्या अध्यादेशाचं रूपांतर कशात झालं, कायद्यामध्ये झालं. आणि कायदा करण्याचा अधिकार कोणाला दिला, पार्लमेंटला दिला. आणि त्याच्यामुळे आव्हान दिलं तरी इतर 2 निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीला फारशी बाधा येणार नव्हती. म्हणून साहजिकच त्याच्यानंतर जो काही सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला त्या निर्णयामध्ये
काय झालं होतं, जो काही सरकारनं इतर 2 निवडणूक आयुक्त नेमणुकीचा निर्णय घेतला तो वैध ठरला आणि जो काही कायदा पार्लमेंटनं तयार केला तो कायदा सुद्धा वैध ठरला आणि तेव्हापासून ते आजपर्यंत म्हणजे 93 पासून ते आजपर्यंत भारतामध्ये निवडणूक आयोग हा 30 सदस्यीय स्वरूपाचा 3 सदस्य, एक मुख्य निर्वाचन आयुक्त आणि त्याला मदत करण्यासाठी इतर 2 निर्वाचन आयुक्त. आता ही झाली रचना नेमणूक. प्रश्न असा येतो की त्यांचा कार्यकाल किती वर्षाचा. मुख्य निर्वाचन आयुक्ताचा कार्यकाल हा 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष. 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्षे यापैकी जे अगोदर असेल तितका 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष याच्यामध्ये जो अगोदर तितका. आलं लक्षात. समजा एखादा निर्वाचन आयुक्त वयाच्या 62व्या वर्षी मुख्य निर्वाचन आयुक्त झाला तर त्याचा कार्यकाल किती येईल. एखादा मुख्य निर्वाचन आयुक्त वयाच्या 62व्या वर्षी पदावर आला तर त्याला कार्यकाल किती वर्षाचा मिळेल. 65व्या वर्षी आला तर 4 येईल ना. 65 च्या 66 बरोबर आहे ना. याचा अर्थ लक्ष. मुख्य निर्वाचन आयुक्ताचा कार्यकाल 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष यापैकी पहिलं जे येईल कोर्स. एखादा 62व्या वर्षी झाला तर रिटायर कधी येईल तो 65 3 वर्ष. म्हणजे इथं त्याचा कार्यकाल फक्त किती वर्षाचा आला. 3 वर्षाचा. बरोबर. आणि एखादा समज 52व्या वर्षीच वयाच्या त्याच्या 52व्या वर्षीच पदावर आला तर 6 वर्ष. म्हणजे तुमच्या लक्षात आलं हा कार्यकाल कोणाचा झाला. मुख्य निवडणूक आयुक्ताचा. आता दुसरं इतर निवडणूक आयुक्ताचा कार्यकाल 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष यापैकी पहिले जे येईल तो हा झाला कार्यकालाचा. आता प्रश्न असा येतो पुढचा, एखादा निर्वाचन आयुक्त जर त्याला पदावरून दूर करायचं असेल तर काय प्रक्रिया असेल. हे कार्यकाल तो 6 वर्षच राहील किंवा वयाच्या 65व्या वर्षीच राहील 65व्या वर्षापर्यंतच राहील असं काही नाही. त्याला पदावरून दूर करायचं असेल तर काय कार्यकालाच्या अगोदरच, कारण तो एखादा भ्रष्टाचार करत असेल निष्पक्ष वागत नसेल तर तो त्याला पदावरून दूर करायचं. मग त्याची प्रोसेस काय. संविधानामध्ये एकच वाक्य टाकून दिली, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना ज्या कारणासाठी आणि ज्या पद्धतीने पदावरून दूर केल्या जाईल त्याच पद्धतीने निवडणूक आयुक्तांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर केले. म्हणजे इथं पद्धत कोणती आहे. जी पद्धत सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पदावरून दूर करण्यासाठी वापरली जाते ती पद्धत कठीण आहे. कठीण काय. पहिला मुद्दा की कोणत्या कारणासाठी
कोणत्या कारणासाठी न्यायाधीशांवर किंवा निर्वाचन आयुक्तांवर महाभियोग लावण्याचा? पहिला प्रश्न आहे की कोणत्या कारणासाठी? म्हणजे उठलं की सुटलं कोणी आरोप करेल ना. राजकीय पक्ष पराभूत झाला की म्हणतो की हे निर्वाचन आयुक्त त्या पक्षाच्या हातातून कटपुतळी आरोप करतात ना. मग असा आरोप केला म्हणजे काय ते काढायचं त्याला पदावरून? असं तर गलितला कोणी उठाला आरोप करेल. कारण ही घटनात्मक संस्था आहे ना. घटनात्मक संस्था ज्या असतात त्याची निष्पक्षता असते. संविधानामध्ये सिद्ध झालेले गैरवर्तन आणि अकार्यक्षमता या दोन कारणासाठीच महाभियोग लावतात येतो, इतर कारणासाठी नाही. लक्षात कोणतं कारण? कोणतं कारण सांगा? सिद्ध झालेलं आणि दुसरं पहिलं कारण कोणतं सांगितलं? सांगा. सिद्ध झालेलं गैरवर्तन म्हणजे हे सिद्ध झालेलं गैरवर्तन सिद्ध कोण करायचं? हा पुढचा प्रश्न आहे ना. सिद्ध कोणा करायचं? तर सिद्ध करण्याची प्रक्रिया आपल्या देशात. याच्यासाठी ज्या सभागृहामध्ये महाभियोग प्रस्ताव मांडला जातो त्या सभागृहाचे सदस्य 3 न्यायाधीशांची समिती आहे. 3 जणांची समिती नेमली जाते. त्या समितीला तो विषय सोपवला जातात. ती समिती चौकशी करते. चौकशी केल्याच्या नंतर त्या समितीला आढळून आलं, सिद्ध झालं की खरंच यानं गैरवर्तन केलेलं आहे आणि त्या समितीने शिफारस केली सभापतीकडे की हो हे सिद्ध झालंय की यानं अशा प्रकारची काहीतरी गडबड केली आणि त्यांनी जर शिफारस केली की याच्यावर सभागृहामध्ये महाभियोग चालला तरच पुढचा महाभियोग चालतो, तिथंच ठप्प होतो. नाहीतर तिथंच प्रक्रिया ती थांबत असते. मग सिद्ध झालेलं गैरवर्तन आणि समजा दोन्ही सभागृहामध्ये महाभियोगाचे प्रस्ताव पास झाले. महाभियोगाचे दोन्ही प्रस्ताव पास झाले म्हणजे असं नाही की राष्ट्रपती त्यांना लगेच काढतात. ज्यावेळेस राष्ट्रपतीची स्वाक्षरी होती त्यावेळेस पासून त्या निर्वाचन आयुक्तांना पदमुक्त केल्या जातात. ही त्याची प्रक्रिया. मुख्य निर्वाचन आयुक्तांना पदावरून दूर करायचे. दुसरे की इतर 2 निर्वाचन आयुक्त आहेत त्याच्यावर महाभियोग लावायचा असेल तर पहिले मुख्य निर्वाचन आयुक्तांची संमती घ्यावी. मुख्य निर्वाचन आयुक्ताच्या संमतीशिवाय इतर 2 निर्वाचन आयुक्तांवर महाभियोग लावता येत नाही. झालं. आता हा झाला कार्यक्रम. आता या निर्वाचन आयोगाचं कामकाज कसं? निर्वाचन आयोग कसं आहे? 3 सदस्य आहे. आपल्या इकडे तर तुम्हाला एका घरामध्ये 3 माणसं तर 3 माणसाचं एकमत होतं का? इथे तर निवडणूक आयोग आहे. तिथेही मतदार येऊ शकतात. मग इथं मुख्य निवडणूक आयुक्त हा सर्वोच्च असतो असं नाही. इथं जो निर्णय होत असतो इथं सुद्धा निवडणूक आयोगामध्ये निर्णय हा बहुमतानं होत असतो. म्हणजे 2019च्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये सुद्धा जे 3 निर्वाचन आयुक्त होते त्याच्यामध्ये मतभेद झाले होते. म्हणजे तिथं निवडणूक आयुक्तांमध्ये मतभेद होतात असं नाही, तिथं सुद्धा होतात. जर
अशा प्रकारे एकमताने निर्णय होत नसेल तर बहुमताच्या आधारे निर्णय होत असतो. आता हा झाला निवडणूक आयोग. आता पुढचा मुद्दा आहे की निवडणूक आयोगाचे कार्य काय. निवडणूक आयोगाची अधिकार आणि कार्य. सगळ्यात महत्वाचे की देशामध्ये निवडणूक आयोगाची स्थापना ही निवडणुका घेण्यासाठी केली, बरोबर. आणि भारतामध्ये निवडणूक आयोग ही व्यवस्था जी आहे ही व्यवस्था ही एक व्यवस्था आहे. मग या व्यवस्थेकडे कोणकोणत्या निवडणुका घेण्याची जबाबदारी आहे. आता मीच तुम्हाला प्रश्न विचारतो, लक्ष द्या, मी चुकीचा विचारू शकतो. राष्ट्रपतीची निवडणूक कोण घेते. पर्याय का केंद्रीय निवडणूक आयोग की राज्य निवडणूक आयोग. विधानसभेची निवडणुका कोण घेते. राष्ट्रपतीची निवडणूक कोण घेतात. विधानसभेची निवडणूक कोण घेतात. केंद्रीय निवडणूक आयोग की राज्य निवडणूक आयोग. ती कामं वेगवेगळ्या प्रकारची असतात. एक, निवडणूक आयोगाला वेगवेगळ्या प्रकारची कामं करावी लागतात. त्याच्यामध्ये निवडणुका घेणं हे सगळ्यात महत्वाचं काम. त्याच्यामध्ये एक, प्रशासकीय कामं करावी लागतात, पहिला मुद्दा. दोन, सल्लागार स्वरूपाची कामं करावी लागतात. आणि तिसरे, अर्धन्यायिक स्वरूपाची कामं करावी लागतात. आता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जी फंक्शन्स असतात, ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन्स बहुधा जी काही देशामध्ये इलेक्शन्स असतात त्या इलेक्शन प्रोसेसच्या संदर्भात असतात. आलं का लक्षात. म्हणजे जी काही निवडणूक आयोगाची प्रशासकीय कामं असतात ही निवडणुकीच्या संदर्भातली असतात. मग याच्यामध्ये सगळं मतदार याद्या तयार करण्यापासून ते निकाल लागेपर्यंतची सगळी कामं. मतदार याद्या तयार करणे, निवडणुकीच्या तारखा जाहीर करणे, मतदानाच्या दिवशी मतदान घेणे, निकाल लावणे. आलं लक्षात. आता सल्लागारी कामं कोणती असतात. आदेश राष्ट्रपती निवडणूक आयोगाकडून सल्ले मागत असतात. हे सल्ले जर एखाद्या निवडून आलेल्या खासदार आमदार याच्या निवडणुकीच्या संदर्भात आव्हानात्मक प्रश्न असेल तर अशा वेळेस राष्ट्रपती राज्यपाल निवडणूक आयोगाकडे सल्ला मागत असतात. मी तुम्हाला नंतर याचं उदाहरण सांगतो. ही सल्लागारी स्वरूपाची. तिसरं काम कोणतं सांगितलं. मी तुम्हाला निवडणूक आयोग 3 प्रकारची कामं करतो. पहिलं काम प्रशासकीय, दुसरं सल्लागारी, तिसरं अर्धन्यायिक. आपल्या देशामध्ये अर्धन्यायिक काम संस्था न्यायदान करण्याचं काम कोण करते. न्यायालय, बरोबर. पण असे काही काम असतात की ती न्यायव्यवस्थेकडे न जातात, म्हणजे ती प्रकरणं न्यायालयात न जाता अलीकडेच संपवली जातात आपल्या भाषेत. जसं तुम्ही एखादी वस्तू खरेदी केली, फ्रीज खरेदी केला आणि त्याच्यात बिघाड निर्माण झाला, म्हणजे 5 वर्षाची गॅरंटी असेल ती दिली आणि 3 वर्षात खराब झाला तर कंपनीकडे जातो आपण. कंपनी म्हणजे आम्ही काहीच करत नाही, तुम्ही कुठे जाता.
ग्राहक मंचकडे जाणार ना, बरोबर आहे. ग्राहक मंच, कन्झ्युमर फोरम. कन्झ्युमर फोरम हे का न्याय व्यवस्था आहे का? मग ही जी न्यायदानाची कामं अशा प्रकारची होतात, ही सेमी ज्युडिशियल असतात, अर्धन्यायिक स्वरूपाची. तसंच भारतामध्ये काही वेळेस असे वाद होतात, तर अशा वेळेस त्या वादावर निर्णय देण्याचं काम स्वतः निवडणूक आयोग करतो. तुम्हाला एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात. काय झालं होतं की भारतामध्ये शरद पवार, तुम्हाला माहित असेल, महाराष्ट्रामध्ये कोणी माहित नाही असं मी म्हणून, शरद पवार मूळ काँग्रेसमध्ये. शरद पवार यांनी सोनिया गांधीला पंतप्रधानाचा उमेदवार या पदासाठी विरोध केला आणि म्हणून काँग्रेसने काय केलं, शरद पवार आणि इतर 2 नेत्यांना काँग्रेसमधून काढून टाकले. इतर अनेक 2 महत्वाचे 3 नेते आणि इतर नेत्यांना काढून टाकले आणि मग काँग्रेस फुटली ना. 2 झाले ना, शरद पवारची काँग्रेस आणि सोनिया गांधीची काँग्रेस. मग काँग्रेसचं निवडणूक चिन्ह पंजाब. मग शरद पवारांना स्थापन केली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस. मग राष्ट्रवादी काँग्रेसनं दावा केला की पंजाब हे निवडणूक चिन्ह आम्हालाच होते. दोघांचे मत झाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे गेले निर्वाचन आयोगाकडे. निर्वाचन आयोगाने निर्णय दिला. राजकीय पक्षाचे होते ना, निर्णय कोणा दिला, न्याय कोणा दिला, निवडणूक आयोगाने. हे अर्धन्यायिक स्वरूपाचे अशी 3 प्रकारची कामं या निवडणूक आयोगाला करावी लागतात. पूर्व अधिकार कार्य उचलतात.